राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन गणपती पूर्वी होणार। ऑगस्ट महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 26 ऑगस्टला जमा केलं जाणार। गणेशोत्सवाची धामधूम लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा निर्णय। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत मुंबई बेंगळुरू मुंबई गोवा महामार्गावरील टोल माफ। पुण्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आक्रमक। मंडळाला परवानगी मिळत नसल्यामुळे पदाधिकारी आक्रमक। परवानगी नाही मिळाली तरी गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळांची भूमिका। सार्वजनिक गणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोदक महोत्सव 2025चं आयोजन। नोंदणी केल्यास मिळणार घरपोच मोदक। महिला बचत गटाला अर्थसहाय्य। चंद्रपुरात काँग्रेसला धक्का। खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकरांचा भाजपात प्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत केला प्रवेश। वर्ध्याच्या हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमाडेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे होते माजी आमदार। पालघरमध्ये शिवसेनेला भाजपकडून धक्का। शिंदेंच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपात केला पक्षप्रवेश। महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा। कोल्हापूर जिल्ह्यातील पीएन पाटील गटाचे नेते राहुल पाटील राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये करणार पक्षप्रवेश। राहुल पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सहकारी सूत गिरणीवर प्रभुत्व। मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचं शिष्टमंडळ आज परिवहन विभागाची भेट घेणार। परिवहन विभागाशी संबंधित विषयांवर आयुक्तांशी साधणार संवाद। मंत्री छगन भुजबळांनी तब्बल 2 तास घेतला कुंभमेळ्याचा आढावा। साधुग्राम रिंग रोड सुशोभीकरण प्रकल्प आणि वाहतूक व्यवस्थेचा घेतला आढावा। कामांना अजूनही सुरुवात न केल्यानं व्यक्त केली चिंता। मी कुंभाचा आढावा घेतला म्हणजे प्रमुख होत नाही। कुंभमेळ्याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री असण्याची गरज नाही। मी आदेश देणार नाही पण आग्रह धरणार, भुजबळांचं स्पष्टीकरण। नाशिकचा पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांना माझा विरोध। आमदार सुहास कांदे यांचं वक्तव्य। भुजबळ साहेबांबरोबर एकही आमदार नाही, ते एकटेच आहेत, सुहास कांदे यांची टीका। अंजली दमानिया यांचे धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप। कृषी सचिव व्ही राधा यांची फाईल गायब केल्याचा दमानियांचा आरोप। पुण्यामध्ये धायरीतील डीपी रस्त्यासाठी पालकमंत्री अजित पवार जागे व्हा असे बॅनर। तुम्ही जागे झाल्याशिवाय धायरी डीपी रोड होणार नसल्याची केली टीका। नागपूर जिल्हा काँग्रेसकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा आरोप। शेकडो बनावट मतदारांची नावं असताना तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याचा आरोप। सिंधुदुर्गच्या कणकवली बाजारपेठेत मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणेंची धाड। राणेंच्या धाडीनंतर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल। कारवाईत घेवारी नामक व्यक्तीसह 10 जण मटका घेताना आले आढळून। खासदार कंगना रनौतच्या घरी राष्ट्रसेविका समितीची शाखेत खासदार सुनेत्रा पवारांची सुद्धा उपस्थिती। तर माझ्या उपस्थितीचा राजकीय उद्देश नव्हता, सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण। माझी बायको कुठे असते याची मिनिटाची माहिती मी घेत नाही। घरी जाऊन विचारतो कुठे गेली होतीस, अजित पवारांचं मिश्किल उत्तर। अजित पवारांनी त्यांच्या पक्षाची आणि संघाची भूमिका जाणून घ्यावी। राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका नको, रोहित पवार यांची टीका। कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागे राजकीय हेतू नव्हता। राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि महिला संघटनांची ओळख करून घेण्यासाठी म्हणून बैठकीला उपस्थिती लावली, सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण। लोकसभेत मेळघाटाचं नाव निघत नाही याचं दुःख। नवनीत राणांची खासदार बळवंत वानखेडेंवर टीका। खासदार कधी तुमच्या गावात आले का, नवनीत राणांचा नागरिकांना प्रश्न। नागपुरात काळ्या आणि पिवळ्या मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी घेतला आढावा। 23 ऑगस्टला निघणार काळ्या आणि पिवळ्या मारबतची भव्य मिरवणूक। अमरावतीमध्ये बैलांच्या खांद शेखणीचा सोहळा उत्साहात साजरा। बैलांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी पोळा सण साजरा। पोळा सणाच्या पूर्वसंध्येला खांद शेखणीचा सोहळा साजरा।
अमरावतीमध्ये बैलपोळ्यानिमित्त साजाच्या बाजारामध्ये उत्साह, मात्र यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत असल्यानं शेतकऱ्यांची घटती उपस्थिती. जालन्यामध्ये पोळा सणानिमित्त बाजारपेठ सजली. बैलपोळ्याच्या पूजेसाठी लागणारे मातीचे बैल विक्रीसाठी दाखल, नागरिकांची मोठी गर्दी. पोळा सणासाठी गडचांदूर बाजारपेठ सजली. बैलांच्या साजाची दुकानं, मातीचे बैल, रंगीबिरंगी सजावटीचं साहित्य बाजारात दाखल, शेतकऱ्यांची सुद्धा खरेदीला लगबग. बुलढाण्यात 2 महिन्यांपासून जनावरांवर लंपी आजाराचा कहर. लंपीमुळे बैलपोळा बाजारात शुकशुकाट. बैलांचे साज शृंगार घेण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्यानं लाखो रुपयांची उलाढाल ठप्प. सोलापुरात मागील 6 दिवसापासून आरोग्य सेविकांचं आंदोलन सुरू. 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा नगरविकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यामध्ये समावेश करण्यासाठी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात मामा तलाव फुटला. शेतकऱ्यांचं नुकसान. पाण्याची नासाडी झाल्यानं 700 एकर शेती पाण्याविनाच. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 6 फुटांनी उघडले. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. कोयनेच्या शिवसागर जलाशयामध्ये 99 टीएमसी साठा. सांगलीच्या चांदोली धरणाचे वक्र दरवाजे बंद. चांदोली पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला. केवळ विद्युत ग्रहातून विसर्ग सुरू. सांगलीत पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना आज पुन्हा 1 दिवसाची सुट्टी जाहीर. धोका लक्षात घेत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी काढले आदेश. परभणीमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी. बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात पुन्हा एकदा वायू गळती. 4 कामगारांचा मृत्यू तर 5 कामगारांची प्रकृती चिंताजनक. गोंदियामध्ये 7 विद्यार्थिनींना विषबाधा. मुदतबाह्य जलजिरा प्यायल्यामुळे त्रास. विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. नागपूरमध्ये नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवत महिलेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या भोंदूबाबाला अटक. भोंदूबाबा मूळचा पश्चिम बंगालचा. भोंदूबाबानं महिलेच्या कुटुंबियांना संपवण्याची दिली होती धमकी. यवतमाळच्या दारव्हा शहरातील खोदलेल्या खड्ड्यात पडून 4 बालकांचा मृत्यू. 4घांवर सुद्धा एकाच वेळी पार पडले अंत्यसंस्कार. अकोल्यामध्ये महिलेला घरात घुसून केली शिवीगाळ. तक्रार केल्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची दिली धमकी. आरोपीची पोलिसांनी काढली धिंड. कल्याणमध्ये जन्माला आलेल्या 1 दिवसाच्या बाळाला टाकलं कचरा कुंडीत. पोलिसांनी 2घांना ठोकल्या बेड्या. जीएसटी दर पुनर्रचनेला केंद्रीय मंत्री समितीची मंजुरी. सध्याच्या जीएसटीचा 12% आणि 28% स्लॅब रद्द होणार. फ्रीज, कार, एसी, वॉशिंग मशीन स्वस्त होण्याची शक्यता. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपलं. अधिवेशन काळात एकूण 21 बैठका. लोकसभेत चर्चेसाठी 120 तासांचा वेळ दिला होता. यातील फक्त 37 तास चर्चा शक्य. ऑपरेशन सिंदूरवर 16 तास चर्चा. राज्यसभेत 41 तास चर्चा. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना झेड श्रेणीची व्हीआयपी सुरक्षा प्रदान. गुप्ता यांच्या सुरक्षेमध्ये आता 22 ते 25 सशस्त्र सैनिक 24 तास तैनात. निमलष्करी दलाचा व्हीआयपी सुरक्षा गट गुप्ता यांच्या निवासस्थानाचं करणार रक्षण. पंतप्रधान मोदींनी शिवसेनेच्या खासदारांना पर्यटन यात्रा सुरू करण्याच्या दिल्या सूचना. युनेस्कोचा दर्जा मिळालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांवर भेटीसाठी पर्यटन यात्रा सुरू करण्याच्या ही सूचना. भारतात ऑनलाईन गेमिंगवर बंदी. ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणणारं विधेयक संसदेत मंजूर. दोन्ही सभागृहात चर्चेनंतर विधेयक मंजूर. रिअल मनी गेमिंग आणि ऑनलाईन बेटिंगला चाप लागणार. भटक्या कुत्र्यांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार. भटक्या कुत्र्यांच्या धरपकडीविरोधात प्राणीप्रेमी कोर्टात. नवी दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांचं सत्र सुरूच. दिल्लीतील प्रसादनगर, द्वारका सेक्टर 5 यासह 5 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी. सर्वांनाच भीती वाटते, मात्र आमच्या मागे एक विश्वासू टीम होती जिच्यावर आम्ही आमचा जीव सोपवला होता.
अंतराळात राहिल्यावर शरीरात अनेक बदल होतात. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची माहिती. रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला. रशियाने युक्रेनवर 574 ड्रोन आणि 40 क्षेपणास्त्र डागली. युक्रेनसोबत शांतता चर्चेसाठी सहमती दर्शवल्यानंतरही रशियानं केला हल्ला. इस्रायलसोबतच्या 12 दिवसांच्या युद्धानंतर इराणनं आपला पहिला लष्करी सराव केला सुरू. सस्टेनेबल पॉवर 1404 या नावानं केला सराव. स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर. केवळ जुलै महिन्यातच तब्बल 71 मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. अमेरिकेतील प्रसिद्ध जज फ्रँक कॅप्रिओ यांचं निधन. निधनावेळी त्यांचं वय 88 वर्ष. कॅप्रिओ बऱ्याच काळापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी देत होते झुंज. बीसीसीआयनं मुख्य निवड समिती प्रमुख अजित आगरकरांचा वाढवला करार. जून 2026 पर्यंत राहतील पदावर. 2023 मध्ये अजित आगरकर यांनी स्वीकारला होता पदभार. भारतीय क्रिकेट संघाचे माजी डावखुरे फलंदाज विनोद कांबळींची प्रकृती खराब. विनोद कांबळींना बोलताना त्रास होतोय, पण माझा भाऊ फायटर आहे असं म्हणत विनोद कांबळींचे भाऊ वीरेंद्र कांबळींनी प्रकृती संदर्भात दिली माहिती.